नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर पुढे काय हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतोच, त्याचबरोबर त्यांच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये देखील असतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की 12वी नंतर पुढे काय काय ऑप्शन आहेत. खूप सारे ऑप्शन्स आहेत. त्याला क्रायटेरिया काय आहे, किती पर्सेंटेज लागतात कुठल्या कोर्सला जायला, या सगळ्याची माहिती आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण एज्युकेशन बरोबरच अपडेट्स ज्या काही येतात, ऍडमिशन रिलेटेड प्रोसेस असतील, कॅप राऊंड्स असतील, असे सगळे व्हिडिओ मी या युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. आता 12वी नंतर पुढे काय हा प्रश्न विचारण्याआधी मुलांनी त्यांचा इंटरेस्ट कुठे आहे आणि त्यांची चॉईस काय, आता या दोन्ही मधला फरक मी तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर आपण 12वी नंतर एक फ्युचर, तुमचं जे ब्राईट फ्युचर आपण म्हणतो, की करिअर कसं असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. की तुमचा गव्हर्नमेंट जॉब पाहिजे की मग प्रायव्हेट जॉब पाहिजे की बिझनेस तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. अशा सगळ्या गोष्टींचं डिसिजन कसं घ्यावं, कुठले कुठले ऑप्शन्स आहेत हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर तुमचं करिअर जिथं असणार आहे, तुमची पूर्ण लाईफ सेट होणार आहे ते 12वी नंतरच्या तुमच्या चॉईसवर, तुम्ही काय डिसिजन घेताय त्यावर. चला तर व्हिडिओ आपण सुरू करूयात. आता खूप सारे ऑप्शन्स 12वी नंतर आहेत असं मी तुम्हाला सांगितलं, तर काही ऑप्शन्स मी तुमच्या समोर आत्ता देतोय. म्हणजे या व्हिडिओच्या किंवा या स्क्रीनच्या माध्यमातून या स्लाइडवर मी जवळपास 30 ते 35 ऑप्शन्स तुम्हाला सांगणार आहे. ते बघा, जसं इंजिनिअरिंग आहे, मेडिकल फील्ड आहे, ऍग्रिकल्चर आहे, आर्किटेक्चर आहे, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, BA, BCom, BSc, त्याचबरोबर BBA, नॉटिकल सायन्स, MBA. आता मी मगाशी एक शब्द तुम्हाला वापरला की तुमचा इंटरेस्ट काय आणि तुमची चॉईस कुठली आहे. माझा म्हणण्याचा उद्देश असा होता की फॉर एक्झाम्पल एखाद्याची मेडिकल फील्ड हा इंटरेस्ट आहे, पण त्याची चॉईस कुठली आहे. मग त्याला BAMS करायचंय की BHMS करायचंय की MBBS करायचंय, BDS करायचंय, किंवा आपण म्हणू की एखाद्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट हा इंजिनिअरिंग मध्ये आहे, इंजिनिअरिंग मध्ये आहे, पण त्याची चॉईस कुठली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल आहे, कम्प्युटर आहे, कम्प्युटर सायन्स आहे, की मग IT आहे, कुठल्या फील्डमध्ये त्याला जायचंय, ठीक आहे. खूप साऱ्या इंजिनिअरिंगच्या फील्ड आहेत, केमिकल इंजिनिअरिंग आहे, AI आहे, ठीक आहे. तर त्याची चॉईस कुठली आहे. मग आर्किटेक्चर, तर आर्किटेक्चरला जर जायचंय तर 12वीला तुम्हाला किती मार्क्स पाहिजे, कोणती एंट्रन्स एक्झाम द्यायची, तसं आपण म्हणतो की इंजिनिअरिंगला CET एक्झाम द्यावा लागते. त्याचबरोबर अजून कुठला काय क्रायटेरिया आहे एलिजिबिलिटी, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये सविस्तर बघणार आहोत. आधी फक्त एकदा फील्ड कुठल्या कुठल्या आहेत त्यावर लक्ष देऊया, ठीक आहे. तर फार्मसी हा देखील ऑप्शन बरेच जण सिलेक्ट करतात. हॉटेल मॅनेजमेंट, ऍग्रिकल्चर, तुमचा इंटरेस्ट कुठे आहे, ठीक आहे. त्यानंतर आर्ट, कॉमर्स, सायन्स मधून देखील खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. BSc मध्ये तर इतके ऑप्शन्स आहेत, तुम्हाला शेवटच्या स्लाइड मध्ये मी ते सांगणार आहे. BBA, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, ज्यांना पुढे MBA वगैरे करायचं असेल तर BBA आधी करू शकतात. नॉटिकल सायन्स, NDA मधून आपण म्हणतो ना की डिफेन्स मध्ये जायचंय, मग इंडियन एअरफोर्स असेल, इंडियन नेव्ही असेल, इंडियन आर्मी असेल, अशा सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हे देखील सिलेक्ट करता येतं. अजून काही ऑप्शन्स बघा, सध्या ट्रेंडिंग आहेत असे ऑप्शन्स कम्प्युटर फील्ड मधले, कम्प्युटर इंजिनिअरिंग मधले, कम्प्युटर कोर्सेस जे आहेत. AI ही एक नवीन फील्ड आलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बरेचसे विद्यार्थी डेटा सायन्स हे देखील सिलेक्ट करतात. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सला तुम्हाला जायचंय तर क्रायटेरिया काय असेल, ठीक आहे. ती एक इंजिनिअरिंगची देखील फील्ड आहे आणि 3-3 वर्षाचे कोर्सेस हे देखील डेटा सायन्स मध्ये आलेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सगळं अगदी डिस्कस करणार आहोत. एकदा फक्त बघा की सायबर सिक्युरिटी, इथे सुद्धा जॉब्स इतके अवेलेबल आहेत सायबर सिक्युरिटी मध्ये, आणि सिक्युअर जॉब आहेत ते. त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, म्हणजे पायथॉन कोडिंग असेल, AI मध्ये जॉब करायचा, पायथॉन कोडिंग तुम्हाला येतंय का, त्यासाठी कुठला कोर्स सिलेक्ट करावा लागेल 12वी नंतर, सायन्स पाहिजे की आर्ट पाहिजे की कॉमर्स पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींविषयी आपण बघणार आहोत. डिजिटल मार्केटिंग हे देखील आजकाल बऱ्याचशा विद्यार्थ्यांची चॉईस आहे. त्याचबरोबर जसं डिजिटल मार्केटिंग चॉईस आहे, आपण म्हणू की सध्याचं जनरेशन जे आहे ते व्हिडिओ एडिटिंग, फिल्म एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी अशा गोष्टींना पण फार इंटरेस्ट घेते. तर मग 12वी नंतर कुठे जाता येईल. टीचिंग फील्ड एक सगळ्यात बेस्ट, सगळ्यात भारी फील्ड आहे टीचिंग फील्ड, ठीक आहे. तुम्ही कुठलाही एक ग्रॅज्युएशन करा, त्यानंतर काय करावं लागतं तर टीचिंग फील्ड मध्ये येता येईल तुम्हाला. गव्हर्नमेंट कॉलेजला जे स्टाफ ऍज अ टीचर आहेत एकदम बेस्ट.
DMLT, BMLT म्हणजे नेमकं काय, दोन्हीत फरक काय, ठीक आहे. पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात. आता मी मगाशी म्हटलं की तुमचा इंटरेस्ट कुठे आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांना पब्लिक सेक्टरमध्ये जॉब करायचा असतो किंवा समाजसेवा करायची असते पब्लिक सेक्टरमध्ये जाऊन, मग ते MPSC ची एक्झाम देतील. मग MPSC एक्झाम जर द्यायची तर ग्रॅज्युएशन कशात करायला पाहिजे, कुठलंही ग्रॅज्युएशन करा, MPSC देता येते आपल्याला माहिती आहे. काही विद्यार्थ्यांची चॉईस असते, इंटरेस्ट असतो की त्यांना रेल्वेमध्ये जॉब करायचा आहे किंवा त्यांचं बॅकग्राऊंड तसं असेल, किंवा काही स्टुडंटला असं एक त्यांची इच्छा असते की RTO व्हायचंय पुढे जाऊन, रोड टॅक्स इन्स्पेक्टर. मग त्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणं आवश्यक आहे, ऑटोमोबाईल करणं आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना PWD, इरिगेशन, बांधकाम विभाग, पाटबंधारे अशा ठिकाणी जायचं असेल, मग सिव्हिल इंजिनिअरिंग हा त्यांच्यासाठी ऑप्शन आहे. म्हणजे तुमची चॉईस काय, इंटरेस्ट काय. आता ह्या व्यतिरिक्त अजून काही अशा फील्ड आहेत की जिथं 12वी नंतर जाता येतं, ठीक आहे. आता या स्लाइड मध्ये जवळपास 30 ते 35 तुमच्या समोर सध्या ऑप्शन्स दिसत आहेत. यापेक्षाही जास्त ऑप्शन्स आहेत, ठीक आहे. बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर द्यायची आहे, जर्नलिझम मध्ये विद्यार्थी काही जातात. त्यानंतर डिफेन्स मध्ये असेल, आर्मी आहे, इंडियन नेव्ही, ज्यांना करिअर मर्चंट नेव्ही मध्ये करायचंय, इंडियन नेव्ही हा देखील एक बेस्ट ऑप्शन आहे. काही जण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन पोलीस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा जॉईन होतात. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, इतके सारे कोर्सेस आहेत. मार्केटिंग मध्ये तुम्हाला जर जायचंय, म्हणजे मी मगाशी म्हटलं ना की बिझनेस करायचा आहे की जॉब करायचा आहे, मार्केटिंग सेक्टर तुम्हाला बऱ्याचशा फील्डमध्ये हे बेनिफिशियल असतं, ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 बघूयात. आता व्हिडिओ तसा फार मोठा होईल, तरी देखील मी जेवढी माहिती देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करतो आणि सविस्तर माहिती ही 1 बाय 1 मी जशा अपडेट येतील तसं देत राहील. तर आता आपण बघूयात एवढे सगळे जे काही कोर्सेस आहेत, तर मेडिकल फील्डमध्ये नेमकं किती ऑप्शन्स आहेत, इंजिनिअरिंग मध्ये काय काय ऑप्शन्स आहेत, विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पॅरेंट्सनी हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. तर आता आपण बघूयात की या सगळ्या कोर्सेसला काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, 12वीला किती पर्सेंटेज पाहिजे असतात, कुठली एंट्रन्स एक्झाम कशासाठी आहे, ठीक आहे, इंजिनिअरिंगला कुठली, मेडिकलला कुठली, फार्मसीला कुठली, आर्किटेक्चरला कुठली, हे सगळं आता आपण बघूयात. तर या फील्ड एकदा जाणून घ्या की खूप साऱ्या फील्ड, खूप सारे ऑप्शन्स आहेत. इंजिनिअरिंग मध्ये अजून बरेच ऑप्शन आहेत, मेडिकल मध्ये अजून जास्त ऑप्शन्स आहेत, ठीक आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले तर इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी मधले ऑप्शन्स बघूया. इंजिनिअरिंग इथं सध्या तुम्हाला समोर जे दिसत आहेत त्यापेक्षाही भरपूर कोर्सेस मध्ये करता येईल, पण हे जे समोर दिसत आहेत सध्या ते मोस्ट डिमांडेड इंजिनिअरिंग मधले कोर्सेस आहेत. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT सेक्टर, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, केमिकल इंजिनिअरिंग ही देखील चॉईस बऱ्याच जणांची आहे. त्याला कॉलेजेस फार कमी आहेत आणि मेरिटही खूप हाय जातं. सिव्हिल इंजिनिअरिंग, आता एखाद्याच्या घरचं बॅकग्राऊंडच असतं की घरचे कोणी सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये आहेत, मग त्या विद्यार्थ्याला सिव्हिलच करायचं असतं, असं देखील आहे. एखाद्या स्टुडंटच्या फॅमिली बॅकग्राऊंड ही त्यांची एखादी इंडस्ट्री आहे, कंपनी आहे, मेकॅनिकल रिलेटेड आहे, मग त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगच करायचं असतं, ठीक आहे. अशा पद्धतीने कोणाची चॉईस असते, कोणाची इंटरेस्ट असतो की कम्प्युटर इंजिनिअरिंग करायचं किंवा IT सेक्टरमध्ये जायचंय. तर मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, या सिलेक्टेड तुम्हाला मी इथं दाखवतोय, ठीक आहे. याविषयी अजून डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओज मध्ये देणार आहे. आता इंजिनिअरिंग ह्या ज्या काही मोस्ट डिमांडेड कोर्सेस आहेत त्याच बरोबर बायोकेमिकल, एन्व्हायरमेंटल, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स, त्यानंतर मरीन इंजिनिअरिंग, मेटॅलर्जिकल, एरोस्पेस, ओशियन इंजिनिअरिंग, पेट्रोकेमिकल, ही पेट्रोलियम ही सुद्धा एक चांगली फील्ड आहे. पॉलिमर इंजिनिअरिंग किंवा पॉलिमर सायन्स आपण ज्याला म्हणतो, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी. आता ह्या सगळ्या इंजिनिअरिंग जे कोर्सेस आहेत इथे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर मग इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे, इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी कुठेही जायचं असेल तर तुम्हाला 12वी सायन्स किंवा इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन ह्या तुम्हाला क्लिअर झालेल्या पाहिजेत, पास पाहिजेत. आता आपण म्हणतो की इंजिनिअरिंगला जायचं तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे तर पाहिजेच. आता काही कोर्सेस असे आहेत मागच्या 1-2 वर्षापासून विद्यापीठानं दिलेलं आहे की PCM जर असेल तर कुठे तुम्हाला बायोकेमिकल आहे, तर अशा काही काही सिलेक्टेड कोर्सेस सिलेक्ट करता येतील PCB जर असेल तर. पण
मॅक्झिमम कोर्सेसला जवळपास 90-95 इंजिनिअरिंगच्या कोर्सेसला पीसीएम हा ग्रुप तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि त्याला बघा ओपन कॅटेगरीला क्रायटेरिया त्यांनी दिला की ऍटलिस्ट 45% मार्क्स पाहिजे. पीसीएमच्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथची ऍडिशन मार्क्सची 12वीला 45% पाहिजे ओपन कॅटेगरी, आणि जर रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर मग 40%. आता हे नियम कदाचित चेंज होऊ शकतात. 40% 45 होईल, 45 50 होईल, मागे पुढे हे चेंजेस होऊ शकतात. जसं जसे अपडेट येतील तसं मी या युट्यूब चॅनलवर टाकत राहील, म्हणून मग कनेक्टेड राहा युट्यूब चॅनलशी. आता फक्त 12वी हाच एक क्रायटेरिया नाहीये. इंजिनिअरिंगला जर जायचं असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम असते पहा. महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट एक सीईटीची एक्झाम घेते, ठीक आहे. तर त्या सीईटी एक्झाम मध्ये तुम्हाला जेवढे जास्त मार्क्स पाडता येतील तेवढे मार्क्स पडा. रिझन असं आहे की गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, सीओईपी आहे पुण्यातलं किंवा मुंबईमधले काही कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट कॉलेज, तर अशा कॉलेजला ऍडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर सीईटीला मागच्या वर्षीचं मेरिट सीओईपीचं 99 अबव्ह गेलं होतं कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचसाठी. मग कॅटेगरी वाईज कदाचित ते थोडंसं कमी येईल. म्हणजे टॉपचे मुंबईमधले, पुण्यातले किंवा इतर महाराष्ट्रातले जे कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, काही काही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत, इथं मेरिट फार वर जातं. म्हणून मग तुमचे 12वीचे पर्सेंटेज ही जास्त असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सीईटीचा स्कोर हा पर्सेंटाईल मध्ये येतो. 12वीचे पर्सेंटेज असतात, सीईटीला पर्सेंटाईल असतात, तर ते पर्सेंटाईल तुम्हाला आउट ऑफ 100 जेवढे जास्त पाडता येतील तेवढे जास्त पाडा. कारण तुमच्या चॉईसची ब्रँच जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला 85, 90, 95च्या वरती मार्क्स असणं आवश्यक आहे. कारण हे कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन हे अजून वेगळं असतं. कसं असतं त्याचा देखील एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. आणि करिअर ऑपॉर्च्युनिटी यामध्ये कुठे कुठे असतील असा देखील एक व्हिडिओ मी टाकलाय, तो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी टाकून देतो. आता जे विद्यार्थी सीईटी देत नाही मग त्यांनी जर जेडब्ल्यूची एक्झाम दिली ना तरी सुद्धा त्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येतं. एक तर सीईटी द्या किंवा जेडब्ल्यू द्या, आणि दोन्ही जर दिल्या तर वेल अँड गुड. जेडब्ल्यूच्या 2 टाईप मध्ये एक्झाम होतात. एक असते जेडब्ल्यू मेन्स आणि दुसरी असते जेडब्ल्यू ऍडव्हान्स. तर जेडब्ल्यू ऍडव्हान्स ज्यांचं क्लिअर होतं तर त्यांना IIT, NIT अशा इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेता येतात की जे टॉप मोस्ट कॉलेजेस आहेत पूर्ण इंडियामधले. जेडब्ल्यू ही एक्झाम ऑल इंडिया लेवलची एक्झाम आहे, ठीक आहे. तिथं तुम्हाला IIT किंवा गव्हर्नमेंट कॉलेज, NIT असे इन्स्टिट्यूट मिळू शकतात. आणि सीईटी एक्झाम जी आहे ती स्टेट, महाराष्ट्र स्टेट पुरती आहे. तिथे तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज किंवा काही गव्हर्नमेंट कॉलेज, युनिव्हर्सिटीज यांना देखील अप्लाय करता येतं. तर सांगणं एवढंच आहे की तुम्हाला क्रायटेरिया जो आहे इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी किंवा टेक्नॉलॉजीला, तर 12वी पास तर तुम्ही पाहिजेच पीसीएम ग्रुप. त्याचबरोबर सीईटी आणि जेडब्ल्यू, सीईटी किंवा जेडब्ल्यू या एक्झाम देणं तुम्ही आवश्यक आहे. आणि हा व्हिडिओ आत्ता एवढ्यासाठीच बनवतोय की 12वीला जास्तीत जास्त मार्क तुम्ही घ्या आणि सीईटीला सुद्धा जेवढे जास्त मार्क्स पाडता येतील तेवढे जास्त मार्क्स पाडा. पाहिजे ती ब्रँच, पाहिजे ते कॉलेज हे तुम्ही टाकू शकता. ऍक्च्युली मी इंजिनिअरिंग साठीचं काउन्सिलिंग सुद्धा करतो. मग ऑप्शन फॉर्म कसे भरायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. पुढच्या वर्षीचे ऍडमिशन सुरू होतील तेव्हा देखील मी कॅप राऊंड काय असतात, कॅप राऊंड 1 फॉर्म कसा भरायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोणते डॉक्युमेंट लागतात, या संदर्भात बरेचसे व्हिडिओ मागच्या वर्षी टाकलेत, या वर्षी देखील टाकणार आहे. मग तुम्ही काही जे अपडेट असतील कॅप राऊंडचे, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्याचे अपडेट्स मी तुम्हाला देत राहील या माध्यमातून, ठीक आहे. तर सीईटी, जेडब्ल्यू आणि 12वी पीसीएमचे मार्क्स हे झालं इंजिनिअरिंगच्या बाबतीत. आता बघा मेडिकल फील्ड. मेडिकल फील्ड मध्ये पण जसं इंजिनिअरिंगला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तसे मेडिकल मध्ये पण भरपूर सारे ऑप्शन आहेत. काही ऑप्शन आत्ता सांगतो. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की MBBS करायचंय किंवा ज्यांचा आयुर्वेदामध्ये इंटरेस्ट आहे BAMS, होमिओपॅथीमध्ये इंटरेस्ट आहे तर BHMS, BAMS असा देखील बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी असा देखील कोर्स आहे. वेटरनरी सायन्स इथे देखील तुम्ही जाऊ शकता. BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. या बरोबरच मेडिकल मध्ये अजून काही फील्ड्स आहेत. आपण म्हणतो की बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, त्यानंतर DMLT, BMLT. आता DMLT असेल किंवा BMLT असेल दोन्हीसाठी सुद्धा 12वी सायन्स आवश्यक आहेच. जे डिप्लोमा इन मेडिकल लॅब अँड टेक्नॉलॉजी
खूप सारे जॉब्स अवेलेबल आहेत त्यामध्ये, खूप सारे. BMLT जर केलं तर ही जी आहे ती डिप्लोमा DMLT हा त्याचा डिप्लोमाचा सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल आणि BMLT ही त्यातली डिग्री कोर्स आहे. ठीक आहे. जे जॉब तुम्हाला DMLT मधून होतील ते आणि त्यापेक्षा जास्त हे BMLT मधून देखील करता येतील. BSc नर्सिंग मेडिकल फील्ड मध्ये असणारा हा एक कोर्स हा सुद्धा खूप जास्त डिमांडेड आहे. खूप लोकांची चॉईस आहे BSc नर्सिंग ते करतात. ठीक आहे. त्यानंतर फॉरेन्सिक सायन्स इथे देखील तुम्ही जाऊ शकता. मेडिकल एक्सरे टेक्निशियन, मेडिकल लॅब टेक्निशियन असे खूप सारे आहेत. मी इथं फक्त सिलेक्टेड कोर्सेस दिलेले आहेत. खूप सारे कोर्सेस आहेत. आता ह्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? जसं आपण बघितलं की इंजिनिअरिंगसाठी एक CET एंट्रन्स एक्झामिनेशन किंवा JEE द्यावी लागते. ठीक आहे. तसंच इथं काय की तुम्हाला 12वी मध्ये PCB ग्रुप असणं आवश्यक आहे. आता फॉर सम कोर्सेस म्हणजे हे जे काही समोर दिसते तुम्हाला एवढ्यापैकी काही कोर्सेसला, बऱ्याचशा कोर्सेसला नीटची एक्झाम म्हणजे नीटची एंट्रन्स एक्झाम देणं आवश्यक आहे. तर NTA ही नीटची एक्झाम कंडक्ट करत असतं, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. ठीक आहे. मग जसं इंजिनिअरिंग मध्ये CETची एक्झाम असते तसंच नीटची देखील एक्झाम ही मेडिकल फील्डसाठी काही कोर्सेसला घेतली जाते. इथं जे काही दाखवले तुम्हाला कोर्सेस त्यापैकी काही कोर्सेसला नीट एक्झाम कंपल्सरी आहे आणि काही कोर्सेसला तुम्हाला 12वी सायन्स नंतर देखील ऍडमिशन घेता येईल 12वीच्या पर्सेंटेजवर. ओके. तर हे झालं मेडिकल आणि इंजिनिअरिंग फील्ड मधलं. आता आपण बघूयात की NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की इंडियन आर्मी मध्ये, इंडियन एअरफोर्स मध्ये किंवा इंडियन नेव्ही मध्ये आपण जॉब करावा, त्यांचं ते स्वप्न असतं. तर अशा विद्यार्थ्यांसाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी 12वी नंतर तुम्हाला NDAच्या एक्झाम देता येतात आणि वेगवेगळ्या पोस्ट या डिफेन्स मध्ये तुम्हाला घेता येतात. त्यानंतर आपण बघूयात की आर्किटेक्चर, बी आर्किटेक्चर. आता ही बॅचलर डिग्री आहे. बरेच विद्यार्थ्यांची ही देखील चॉईस आहे, हा देखील इंटरेस्ट आहे. यासाठी क्रायटेरिया बघा काय आहे की 12वी सायन्स तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमेटिक्स 50% मार्क आवश्यक आहेत आर्किटेक्चर जायचं. त्याचबरोबर एक एंट्रन्स एक्झाम असते नाटा, NATA म्हणजे नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर. ही नाटाची एक्झाम तुम्हाला द्यावी लागते तरच तुम्हाला ऍडमिशन आर्किटेक्चरला घेतात. आता समजा नाही दिली नाटाची टेस्ट तर JEE सुद्धा आर्किटेक्चर साठी एक्झाम घेते. तर ते सुद्धा तुम्हाला JEE आर्किटेक्चरची मात्र एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे. JEE इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा एक्झाम कंडक्ट करते, JEE मेन्स ऍडव्हान्स. तसंच आर्किटेक्चर साठी सुद्धा कनेक्ट करते. पण नाटाची एक्झाम ही जर तुम्ही दिली तर तुम्हाला त्यामध्ये पर्सेंटेज जेवढे जास्त असतील त्यानुसार तुमचं अलॉटमेंट ही त्या बेस्ट कॉलेजला होऊ शकते. अजून एक इथं मी हायलाइट केलाय पहा मुद्दा, तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजेच 12वीला, तरच आर्किटेक्चरला तुम्हाला जाता येतं. म्हणजे दोन गोष्टी आहेत आर्किटेक्चरला जायचं तर 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे तर पाहिजेच 50%. आणि नाटा किंवा JEE ही एंट्रन्स एक्झामिनेशन तुम्हाला क्लिअर करावी लागते. त्यानंतर त्याचे जे काही कॉलेजेस असतील ते चॉईस कोड घेऊन किंवा तिथं तुम्हाला अप्लाय करून ऍडमिशन घेता येतं. ठीक आहे. त्यानंतर फार्मसी, जसं मेडिकलसाठी नीट आहे, जसं इंजिनिअरिंगसाठी CET किंवा JEE आहे, तसंच CET एंट्रन्स एक्झामिनेशन बी फार्मसीसाठी असते. त्यांना कोणाला फार्मसीमध्ये करिअर करायचंय किंवा तुमचं काही फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा तुम्हाला मेडिकल रिलेटेड तसा जर काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही फार्मसी सारखे कोर्सेस हे सिलेक्ट करून, याचे देखील कॅप राऊंड होतात. जसे इंजिनिअरिंगचे कॅप राऊंड होतात, कॅप राऊंड 1, 2, 3 आणि चॉईस कोड द्यावा लागतात, जसे ऑप्शन फॉर्म भरावे लागतात, अगदी तसेच बी फार्मसीच्या देखील कॅप प्रोसेस होतात, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटसाठी मी सांगतोय. 12वी सायन्स नंतर या कोर्सला तुम्हाला जाता येतं. आता BCom कॉमर्स मधून सुद्धा इतके ऑप्शन्स आहेत 12वी नंतर. म्हणजे सगळ्यात बेस्ट जर सांगायचं झालं तर CA चार्टर्ड अकाउंटंट, ज्यांना कोणाला होण्याची इच्छा असते ते कॉमर्सची फील्ड सिलेक्ट करतात. ऑब्वियस ज्यांना 11वी 12वीला कॉमर्स आहे तेच 12वी नंतर, म्हणजे मोस्टली विद्यार्थी जनरली ज्यांना 11वी 12वीला कॉमर्स आहे तेच विद्यार्थी BCom हे सिलेक्ट करतात. ओके. तर BCom हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. यामध्ये अजून देखील एक तुम्ही ऐकलं असेल की BCom ऑनर्स
ठीक आहे. ऑनर्स कोर्सेस आता यामध्ये फरक थोडासा असा आहे माझ्या माहितीनुसार की जे सब्जेक्ट असतात ना तुमचे अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, बिझनेस स्टडी एक्सेट्रा काही जे असेल तर ते थोडेसे अजून डीप मध्ये असतात आणि त्याचा टाइम पिरियड हा बीकॉम जो कोर्स आहे 3 वर्षाचा त्यापेक्षा जास्त. ठीक आहे. म्हणजे बीकॉम ऑनर्स ही सुद्धा एक डिग्री तुम्हाला मिळू शकते. कॉमर्स मध्ये बँकिंग सेक्टर मध्ये खूप जास्त हे बीकॉम्स जे पास आउट होतात विद्यार्थी ते सध्या जॉब करतात. ओके. बिझनेस मध्ये सुद्धा बिझनेस स्टडी हा देखील विषय त्यांना तिथं आहे. कॉमर्स ही देखील एक चांगली फील्ड आहे. BA आता बघा सध्याचं जे युग आहे त्यामध्ये विद्यार्थी टेक्नॉलॉजी, मेडिकल फील्ड, ऍडव्हान्स फील्ड, AI अशाकडे जात असताना बरेचसे विद्यार्थी BA देखील सिलेक्ट करतात. काय कारण आहे? कुठलंही ग्रॅज्युएशन करा तुम्हाला MPSC ची एक्झाम देता येते. ओके. 12वी झाल्यावरच बरेचसे स्टुडंट हे MPSC चा अभ्यास सुरू करतात. BA ला ऍडमिशन कुठेतरी घेऊन ठेवतात. BA झालाय तर तुम्हाला ज्यांना आर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे, लिटरेचर मध्ये इंटरेस्ट आहे, टीचिंग मध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर MBA BA झाल्यावर सुद्धा HR मध्ये वगैरे तुम्ही करू शकता. LLB BA LLB आपण ऐकतो. ज्यांना कुणाला लॉ फील्डशी कनेक्टेड व्हायचं ते देखील BA करू शकतात. डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग हा एक कोर्स आहे नंतर 1 वर्षाचा. ड्युरेशन थोडं कमी जास्त असेल काही ठिकाणी. BA नंतर देखील करता येतं. डिप्लोमा इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स हे देखील तुम्हाला BA नंतर करता येऊ शकतं. एक कोर्स आहे छोटे छोटे ते. ठीक आहे. त्यामुळे ही देखील चॉईस बऱ्याचशा स्टुडंटची आहे. त्याचबरोबर मी जसं मगाशी म्हटलं की आफ्टर कम्प्लिशन ऑफ एनी डिग्री यू कॅन अप्लाय फॉर MPSC. मग तुम्ही MPSC चा स्टडी हा करू शकता कुठलीही एक डिग्री केल्यानंतर. MPSC UPSC ज्यांना असं असतं ना की समाजसेवा करायची आहे किंवा पब्लिक सेक्टर मध्ये काम करायचं आहे, एका मोठ्या पोस्टला कुठेतरी तुम्हाला जॉब करायचा आहे, हे त्यांचं स्वप्न ज्यांचं आहे ते MPSC करू शकतात आणि कुठलीही डिग्री करा तुम्ही, तुम्हाला MPSC ला जाता येतं. आता बघा जसं BA आहे, BCom आहे, त्याचबरोबर BSc मध्ये इतके कोर्सेस आहेत. बॅचलर ऑफ सायन्स मध्ये आपण बघू शकता, मी तुम्हाला इथे दाखवतो, एवढे सारे कोर्सेस BSc मध्ये आहेत. म्हणजे आधी काय असायचं की काही वर्षापूर्वी BSc मध्ये स्पेशलायझेशन आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बॉटनी, झुलॉजी अशाच विषयांमध्ये विद्यार्थी सिलेक्ट करायचे. आता मागच्या काही वर्षापासून BSc कम्प्युटर सायन्स आपण ऐकतो म्हणजे BCS, त्याचबरोबर डेटा सायन्स हे देखील BSc मध्ये 3 वर्षाचा कोर्स काही कॉलेजला तुम्हाला बघायला मिळेल. BSc डेटा सायन्स. ओके. इंजिनिअरिंग मध्ये तर आहेच AI आणि DS डेटा सायन्स. त्याचबरोबर BSc मध्ये सुद्धा डेटा सायन्सचे कोर्सेस आलेले आहेत. बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मेडिकल फील्डशी जे कनेक्टेड आहेत असे विद्यार्थी किंवा रिसर्च ओरिएंटेड पहा. आता ही बायोटेक्नॉलॉजी जी फील्ड आहे ना ती रिसर्च ओरिएंटेड फील्ड आहे. बायोलॉजी मध्ये ज्यांचा इंटरेस्ट आहे ते ही फील्ड सिलेक्ट करतात आणि बरेचसे विद्यार्थी त्या फील्डमध्ये आज जॉब करतायत. त्यांनी PhD देखील केलेली आहे. तर बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी चांगल्या फील्ड आहेत. तुमचा इंटरेस्ट कुठे त्यानुसार असेल ते. BSc ऍग्री आपण म्हणतो. BSc नर्सिंग हा देखील मोस्ट डिमांडेड कोर्स आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची चॉईस आहे BSc नर्सिंग करणं. तसं आपण म्हणतो की मेडिकल फील्डमध्ये चांगल्या चांगल्या पोस्टला तुम्हाला जायचं असेल किंवा BSc नर्सिंग केलंय, कुठलेही कोर्स केले, तुम्ही मार्केटिंग साईडला सुद्धा जाऊ शकता, MBA सुद्धा करू शकता. कुठलाही डिग्री कोर्स केल्याच्या नंतर मास्टर डिग्री आहे ती. मग BSc सायकोलॉजी मध्ये येते. फूड टेक्नॉलॉजी हा देखील बेस्ट कोर्स आहे. जेवढा काही फूड रिलेटेड इंडस्ट्री आहेत, ठीक आहे, पॅकेजिंग इंडस्ट्री आहे, त्यामध्ये फूड टेक्नॉलॉजी जे विद्यार्थी करतात ते अप्लाय करू शकतात. त्यानंतर हेल्थ केअर मॅनेजमेंट, स्टॅटिस्टिक, एन्व्हायरमेंटल सायन्स, IT BSc मधून पण तुम्हाला जाता येईल. BSc होम सायन्स असा देखील कोर्स बरेचसे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सिलेक्ट करतात. BSc इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे. त्याचबरोबर BSc ॲनिमेशनचे सुद्धा कोर्सेस भरपूर आहेत. ठीक आहे. आपली चॉईस कुठली आहे. आता ह्याला आपण म्हणतो की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय. 12वी सायन्स नंतर तुम्हाला ह्या BSc चे कोर्सेसला अप्लाय करता येतं. फॉर एक्झाम्पल BCS BSc इन कम्प्युटर सायन्स किंवा मग कम्प्युटर सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन तुम्हाला जर करायचंय तर काही कॉलेजेसमध्ये एंट्रन्स एक्झाम ही घेतली जाऊ शकते. मग ती ऑनलाईन मोड मध्ये असेल किंवा ऑफलाईन असेल किंवा काही कॉलेजमध्ये डायरेक्टली मेरिट बेस अलॉटमेंट केली जाते. तुमचे पर्सेंटेज किती आहेत 12वीचे त्यानुसार ती अलॉटमेंट यातल्या काही कोर्सेसला केली जाते. बऱ्याचशा कोर्सेसला ही एंट्रन्स एक्झाम ते कॉलेज
किंवा तो रिजन तिची युनिव्हर्सिटी ही कंडक्ट करू शकते. किंवा बरेचसे कॉलेज आहेत त्यांच्या लेवलला एक एंट्रन्स एक्झाम घेतात, एंट्रन्स टेस्ट घेतात आणि त्यानुसार BSc चे काही कोर्सेस हे अलॉट केले जातात. ओके, आता मी हे एवढ्यासाठी सांगतोय की जे कुठला कोर्स तुम्ही सिलेक्ट कराल जास्तीत जास्त 12वीचे मार्क्स असू द्यात आणि एंट्रन्स एक्झाम जी कुठली तुम्ही प्रिपेअर करताय आता, तर त्या एंट्रन्स एक्झामला सुद्धा मग ती CET असेल, JEE असेल, मेन्स असेल, ऍडव्हान्स असेल, नीट असेल, नाटा असेल, जी कुठली असेल, किंवा कम्प्युटर सायन्सची एंट्रन्स एक्झाम असेल, 11वी-12वीचा जर चांगला अभ्यास असेल तर त्याच बेसवर त्यातले बरेचसे क्वेश्चन्स हे एंट्रन्स एक्झाम साठी असतात. कारण तुमचं फ्युचर, तुमचं करिअर, तुमची पूर्ण लाईफ जी सेट होणार आहे ती 12वी नंतरच्या एज्युकेशनवरच मोस्टली विद्यार्थी हे सेट करतात, तुमचं करिअर घडवतात. तर 12वीला चांगला अभ्यास करा, CETला चांगले मार्क्स पाडा, एंट्रन्सला चांगले मार्क्स पाडा, त्यानुसार तुम्ही करिअर सिलेक्ट करा. ओके, आता हे बघा खूप सारे कोर्सेस आहेत, तर त्यातले सिलेक्टेड मी इथं घेतलेले आहेत. सगळेच आपण कव्हर करू शकत नाही एखाद्या व्हिडिओमधून. जसजसे अपडेट येतील, इथे इंटेन्शनली म्हटलंय बा अपडेट्स इन एज्युकेशन किंवा अजून जास्त मोर इन्फॉर्मेशन, तर मी ते कॅप राऊंडचे व्हिडिओ बनवतच असतो. त्याचबरोबर जसे चेंजेस होतील, फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की एखाद्या कोर्ससाठी तुम्हाला 12वीला 50% मार्क पाहिजे, पण इन फ्युचर जर तो क्रायटेरिया चेंज झाला, काही दिवसांनी काही नवीन नियम आले, 50च्या ऐवजी 55 केलं किंवा 45 केलं, ठीक आहे, असे जे काही चेंजेस असतील ते तुम्ही त्या युनिव्हर्सिटीच्या ब्राउचर मधून, ऑनलाईन इन्फॉर्मेशन ब्राउचर मधून बघू शकता, त्या कोर्सच्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मधून बघू शकता. मला जेवढं माहीत होईल तेवढं मी तुमच्या समोर ते नवीन नियम घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. नवीन कोर्सेस, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल हे सगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. या सगळ्यांसाठी, या सगळ्या अपडेटसाठी कनेक्टेड राहा माझ्या युट्यूब चॅनलशी, अक्षयज व्ह्यू पॉइंट. चॅनलला होता होईल तेवढं शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्स मी म्हणतो. धन्यवाद.